नमस्कार. आज आपण मनाच्या श्लोकातील तिसरा श्लोक पाहणार आहोत. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ ह्या श्लोकात आपल्या जीवनाची दिशा कशी असावी हे अत्यंत सुंदर शब्दात सांगतायत. प्रभाते मनी राम चिंतित जावा, याचा साधा अर्थ असा की सकाळी उठल्यावर मनात रामाचं स्मरण असावं. दिवसाची सुरुवात शांततेने सकारात्मक विचारांनी करावी आणि देवाच्या नावाने करावी, तर संपूर्ण दिवस सुंदर आणि स्थिर जातो. राम म्हणजे आदर्श, संयम, सत्य आणि धर्म याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. सकाळी असे विचार मनात आले तर मनाला योग्य दिशा मिळते. पण ह्या ओळीचा अजून एक खोल आध्यात्मिक अर्थही आहे. इथे प्रभात म्हणजे फक्त सकाळ नाही, प्रभात म्हणजे जागृती. आपण जसं रात्री झोपेत असतो आणि सकाळी उठतो, तसं आपण आयुष्यातही अज्ञानाच्या झोपेत असतो. आपल्याला वाटतं हा देह म्हणजेच मी, माझं शरीर, माझं नाव, माझं पद, माझं सुख, हाच तो काय मी आहे. आपण देहाभिमानाच्या आणि भोगांच्या मध्ये अडकून राहतो. पण जेव्हा माणूस सत्संगात येतो, संतांचे विचार ऐकतो, तेव्हा त्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो. तेव्हा त्याला कळायला लागतं की फक्त मी, माझा देह, माझा पैसा हा अर्थ माझ्या इतकाच मर्यादित नसून खरा मी म्हणजे माझ्या आतला आत्मा आहे. माझ्या आतला आत्मा आहे आणि तो आत्मा हा परमेश्वराचा अंश आहे. ही जाणीव होणं म्हणजेच त्याच्या आयुष्यातली खरी प्रभात होय, खरी पहाट होय. अज्ञानाचा अंधार दूर होऊन आत्मज्ञानाचा प्रकाश येतो. जो आधी बद्ध होता, देहात आणि मोहात अडकलेला होता, तो हळूहळू सिद्ध होण्याच्या मार्गावर चालू लागतो. हा बद्ध ते सिद्ध असा प्रवास म्हणजेच त्याच्या आयुष्यातील आध्यात्मिक प्रभात. पुढे वैखरी राम आधी वदावा, म्हणजे आपल्या वाणीमध्येही राम असावा. आपण जे बोलतो त्यात प्रेम, नम्रता आणि संयम असावा. शब्द खूप शक्तिशाली असतात, म्हणून बोलताना ते जपून वापरायचे असतात. आणि गोड बोलणं ही सुद्धा साधनाच आहे. सदाचार हा थोर सांडून येतो. परिस्थिती काहीही असो, आपलं चांगलं आचरण सोडू नये. प्रामाणिकपणा, सत्य, नीती, नियम हीच खरी संपत्ती आहे. आणि जनी तोचितो मानवी धन्य होतो, म्हणजे समाजात खऱ्या अर्थाने धन्य तोच ज्याचं मन, वाणी आणि आचरण शुद्ध आहे. आता एक साधं उदाहरण आपण पाहूया. समजा एखादा माणूस आयुष्यभर फक्त पैसा, पद आणि सुख यांच्या मागे धावत असतो. त्याला वाटतं हेच काही ते सर्व. पण आयुष्यात एखादा प्रसंग असा येतो, संकट येतं आणि तो अंतर्मुख होतो. तो सत्संगात जातो, चांगले विचार ऐकतो आणि त्याला जाणीव होते की मी फक्त पद आणि पैसा नाही, माझ्या आत काहीतरी एक आहे की जी शक्ती म्हणजेच माझी अंतरात्मा हाच खरा भगवंत आहे. हीच त्याच्या आयुष्यातली प्रभात होय. त्या दिवसापासून तो सकाळी थोडा वेळ शांत बसू लागतो, देवाचं स्मरण करू लागतो, बोलण्यात संयम आणतो आणि आचरणात प्रामाणिकपणा ठेवतो. हळूहळू त्याचे आयुष्य बदलायला लागतो. लोक त्याच्याकडे आदराने पाहू लागतात. बाह्य यशापेक्षा अंतःशांती त्याला अधिक महत्त्वाची वाटू लागते. हा बदल म्हणजे बद्ध ते सिद्ध असा प्रवास होय. ह्या श्लोकाचं सार असं म्हणता येईल, जीवनात कधी ना कधी आत्मजागृतीची प्रभात व्हावी. ह्या प्रभातीत मनात रामाचं चिंतन सुरू व्हावं, वाणी गोड आणि संयमी व्हावी आणि आचरण कधीही सोडू नये. आचरण म्हणजेच सदाचरण कधीही सोडू नये. हाच मार्ग माणसाला खऱ्या अर्थाने धन्य बनवतो. जय जय रघुवीर समर्थ.